नमस्कार, विश्वशांती दर्शन चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि आज आपण ज्या वास्तूमध्ये उभे आहोत ती वास्तू आहे राज कपूर मेमोरियल। पुण्याजवळ राजबाग इथे ही वास्तू अतिशय दिमाखामध्ये उभी आहे आणि ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांचा राजबाग हा स्टुडिओ होता, शिवाय त्यांचं त्यावेळचं घरही इथे त्याच दिमाखामध्ये उभं आहे। आणि राज कपूर मेमोरियल ही जी सुंदर वास्तू इथं उभी राहिली आहे, त्यांचा पूर्ण जीवनकाळ ही वास्तू दाखवते आहे। या सगळ्यामागची संकल्पना आणि प्रेरणा आहे अर्थातच विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सर यांची। आज राज कपूर यांची आठवण येण्याचं कारण म्हणजे त्यांचा एक प्रसिद्ध चित्रपट मेरा नाम जोकर। आणि ह्या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्कसच्या अद्भुत दुनियेबद्दल या चित्रपटात भाष्य केलं गेलं। आज सर्कस हा विषय, आज आपण विश्वसंवादमध्ये आज ह्या विषयावरती बोलणार आहोत आणि त्याचं कारण आहे कारण आज आपल्या या संवादमध्ये जे पाहुणे आहेत ते आहेत ॲडव्होकेट महेंद्र धोत्रे। आणि धोत्रे हे नाव घेतल्याबरोबर तुम्हाला आठवण झाली असेल प्रसिद्ध सर्कसपटू, प्रसिद्ध रिंग मास्टर दामू धोत्रे यांची। तो काळ वेगळा होता। 1902 ते साधारण पुढची 40 वर्ष दामू धोत्रे यांनी सर्कशीमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती नाव कमवलं। अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले। विशेषतः युरोपियन आणि अमेरिकन सर्कसपटूंपेक्षाही अधिक सरस कामगिरी त्यांनी केली आणि आंतरराष्ट्रीय सर्कसमध्ये त्यांनी सगळी आपली कामगिरी केली। आणि जेव्हा ते रिंगणामध्ये उभे राहत तेव्हा अक्षरशः लोक जे भारावून जात त्यांचा हा जो सगळा साहसी कसरतींचा प्रकार, हिंस्त्र श्वापदांबरोबर त्यांनी जे खेळ वेगवेगळे रचले होते आणि त्यांची सगळी जी कामगिरी आहे ती अतिशय दैदिप्यमान राहिली। आणि त्यामुळे आजच्या संवादमध्ये सगळ्या गप्पा होणार आहेत सर्कस या जरा वेगळ्या विषयाविषयी। आणि आज संवादमध्ये आपण दामू धोत्रे यांचे नातू ॲडव्होकेट महेंद्र धोत्रे यांच्याशी गप्पा मारणार आहोत। तेव्हा आजच्या या संवादामध्ये ॲडव्होकेट महेंद्र धोत्रे यांचं आपण स्वागत करूयात। धोत्रेजी नमस्कार आणि स्वागत आपलं। नमस्कार। आणि मगाशीच मी म्हटल्याप्रमाणे राज कपूर यांच्याच भूमीमध्ये आपण उभं आहोत आणि मेरा नाम जोकरचा मी उल्लेख केला। तर तुमच्या सर्कसबद्दलच्या, आजोबांबद्दलच्या, दामू धोत्रेंबद्दलच्या आठवणी आज आपण या सगळ्या संवादामध्ये जाणून घेतोय, तुमच्याशी गप्पा होतो। तर मला वाटतं मेरा नाम जोकर पासूनच सुरुवात करूयात की तुमच्या त्या पिक्चरबद्दलचे काही रेफरन्सेस किंवा काही संदर्भ आहेत का? मेरा नाम जोकरमध्ये जसं राज कपूर विदूषकाचं काम करतात आणि सगळ्यांचं लक्ष नसताना ते पिंजऱ्यात घुसतात वाघसिंहांच्या आणि ते ॲक्टिंग करायला लागतात की रिंग मास्टरची। आणि तो वाघ जेव्हा डरकाळी फोडतो तेव्हा ते घाबरतात। घाबरल्यानंतर खरा रिंग मास्टर आतमध्ये येतो, जो भूमिका त्यात दारासिंग यांनी वठवली। पिळदार शरीरयष्टीचे दारासिंग येतात आणि त्यांच्या चापकाच्या फडकण्याने आणि त्यांच्या आवाजाने ते जनावर हिंस्र श्वापद सगळी पिंजऱ्यात निघून जातात आणि राज कपूरची ते सुटका करतात। तर तो जो पिळदार शरीरयष्टीचा जो रिंग मास्टर दाखवला आहे अगदी हुबेहूब तसे माझे आजोबा ते सर्कसपटू, जगप्रसिद्ध सर्कसपटू दामू धोत्रे। त्यांनी अशीच रोमहर्षक आणि चित्तथरारक कामे वाघसिंहांच्या रिंगणामध्ये केलेली आहेत आणि ती जगभरात फेमस झाली। म्हणजे मला वाटतं तुम्ही आता वर्णन केल्याप्रमाणे दामू धोत्रे यांचं नाव घेतलं की एक पिळदार शरीरयष्टी, भारदस्त आवाज आणि प्राण्यांवरही जरब बसवेल अशी त्यांची सगळी देहबोली। तर मला वाटतं त्यांचा पोशाखही भारतीय असायचा। हा काळ जवळजवळ 1935च्या दरम्यान, म्हणजे त्यांचं सुरू झालं सर्कस विश्व 1914 सालापासून। त्यानंतर ते विविध सर्कसमध्ये काम करायचे, पण त्या काळात असं व्हायचं की प्रोटेक्टिव्ह गिअर्स म्हणजे एक चिलखत असल्यासारखा एक पेहराव असायचा सर्कस म्हणजे रिंग मास्टरांचा। आणि त्याच्यावरनं कोट वगैरे घालून एक रिव्हॉल्वर पण असायची की काही जर हल्ला केला तर रिव्हॉल्वरने ते आपलं संरक्षण करू शकायचे। हे सगळं त्यांनी बघितल्यानंतर त्यांना वाटलं की असं घाबरून पिंजऱ्यात जाण्यापेक्षा आपण आपल्या भारतीय म्हणजे भारतीय ओळख होईल, आपली एक भारतीय वंशाचा माणूस आहे। आणि असा पेहराव त्यांनी वापरायला सुरुवात केली रिंगणात जाताना। ते उघड्या अंगाने जात असत, एक पांढरी विजार, त्याच्यावरती गुडघ्यापर्यंत चांबडी, पांढरे शुभ्र मोजे, बूट, त्यानंतर कमरपट्टा रुंद असा विधभर आणि बाजू बंद म्हणतात ते, आणि एक फेटा, भारतीय फेटा आणि हातात चाबूक। अशा आवेशात जेव्हा ते जायचे रिंगणात तेव्हा सगळे लोक ओळखायचे की अरे हा भारतीय माणूस आहे।
आणि त्यांनी ते जोपासलं मुद्दाम की भारतीय ओळख राहावी. आणि त्यांचं नेहमी असा उल्लेख व्हायचा की दामू धोत्रे फ्रॉम इंडिया, तर त्यांना ते खटकायचं आणि त्यांनी ते ऑफ केलं, दामू धोत्रे ऑफ इंडिया. अच्छा, असं त्यांनी म्हणजे भारताबद्दलही अर्थातच पूर्ण अभिमान. आणि तो काळही वेगळा होता. म्हणजे दामू धोत्रेजींचा जन्म हा 31 ऑगस्ट 1902चा. म्हणजे आता 125 वर्ष होतील की त्यांची जयंती आपण 2 वर्षांनी 125वी जयंती साजरी करू. दामू धोत्रेजींचं वैशिष्ट्य हे सांगता येईल की युरोपियन आणि रशियन कलाकारांशी तोडीस तोड किंबहुना त्यांच्यापेक्षाही सरस कामगिरी त्यांनी केली. आणि एका मराठी माणसानी, पुण्यातल्या माणसानी ही कामगिरी केली. म्हणजे अर्थातच विष्णुपंत छत्रे यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. आणि त्या मराठी व्यक्तींनीच पहिल्यांदा सर्कस भारतामध्ये आणली. आणि ती सुद्धा शह देऊन की नाही, तुमच्यासारखीच सर्कस युरोपियन लोकांसाठी आम्ही करू. म्हणजे मला लगान चित्रपटाची आठवण येते. तिथे क्रिकेटची एक स्पर्धा होती आणि इथं विष्णुपंत छत्रे यांनी सर्कस आणली. आणि दामू धोत्रे यांचं जे कार्य आहे ते जास्त म्हणजे एक प्रसिद्ध रिंग मास्टर म्हणून राहिलं की त्यांनी वेगवेगळ्या सर्कशींमध्ये काम केलं. पण आपण महेंद्रजींकडून हे जाणून घेऊयात की वयाच्या कितव्या वर्षी त्यांना हे सर्कशीचं आकर्षण निर्माण झालं आणि सुरुवात कशी झाली त्यांची. दामू धोत्रेंचा बालपण हे नानावड्यात ते शाळेत होते, पण अंगात पूर्वीपासूनच असं काहीतरी चित्तथरारक कामगिरी करण्याची वृत्ती होती. तर शाळा बुडवून ते नदी किनारी जायचे, पाणसाप पकडून आणायचे. आणि ते तेव्हा मंडई नव्हते आपली, अर्ध तिथं बसायचे भाजीवाले, त्यांच्यात सोडून द्यायचे. तर हे आवड होते की काहीतरी वेगळं करणं. आणि त्या ह्याच्यातून त्यांनी त्यांच्या मामांची सर्कस होती, शेलार्स रॉयल सर्कस, त्या सर्कसीमध्ये ते जायचे फक्त की शाळा बुडवण्यापेक्षा मग कुठेतरी आईला वाटलं की मामाच्या सर्कसमध्ये राहू दे. तर तिथं आजीला डबा द्यायला जायचे ते जेवण. आजी तिथंच रावटीमध्ये एका असायची. आणि त्यांनी डबा देतानाच त्यांनी बघितलं की पिंजऱ्यात कोणी नाही आहे. मामा नावाची सिंहण होती, त्या पिंजऱ्याचं दार पण उघडं होतं. त्यांनी तिथले चाबूक वगैरे काठी उचलून त्या ट्रेनरसारखं, दोंडीराम चव्हाण नावाचे ते ट्रेनर होते रिंग मास्टर त्या काळातले, तर आज जाऊन त्यांनी मामा स्टँडअप, मामा सीट, स्टँडअप असं करायला सुरुवात केली. आणि ती वाघीण पण म्हणली, सिंहण पण म्हणले की हा माणूस, हा छोटा मुलगा काय करतोय. आणि तिने मोठी डरकाळी फोडली तेव्हा ते घाबरून पळाले बाहेर. आणि पिंजऱ्याचं दार हे सताड उघडं राहिलं. आणि ते बाहेर कोपऱ्यात बसले. त्या आवाजाने सगळे लोक धावत आले. आणि मग ते दार पहिलं बंद केलं आणि कोणी हे केलं तर ते दिसले की दामू धोत्रे. तो 12 वर्षाचा मुलगा असं करतो. मग त्यांनी विचारलं असं का केलं बाबा तू. नाही, मला तुमच्यासारखं रिंग मास्टर व्हायचं. मग त्यांचं ते चेंज झालं ॲटिट्यूड, राग निवळला. आणि ते म्हणले अरे वा. मग त्यांनी त्यांना तयार करायला सुरुवात केली. अशी ती सुरुवात झाली. खरं हिंस्त्र श्वापदांबरोबर हे सगळे कसरतीचे खेळ करणं हे खरंच कौशल्याचं काम आहे. म्हणजे आता 2013 नंतर अर्थातच सर्कसमध्ये हिंस्त्र श्वापदांना बंदी घालण्यात आली आहे. एका दृष्टीने ते चांगलंही आहे की प्राण्यांशी आपण जे म्हणजे खेळ थोडेसे हे होत होते ते आपण आता थांबवतोय. पण त्या काळामध्ये खरंच ती एक म्हणजे वेगळीच कसरत होती म्हणावी लागेल. तर या हिंस्त्र श्वापदांबरोबर ते कुठले खेळ खेळायचे, कारण त्याच्यातही काही वैशिष्ट्य होती मला वाटतं. जे कोणी करत नाही ते आपण करायचं. अच्छा. मग आता युरोप अमेरिकेमध्ये 13 आकडा हा अशुभ मानला जातो. तर ते 13 श्वापदं घ्यायचे. अच्छा. 13 श्वापदं, ते पण मिश्र, म्हणजे वाघ असतील, सिंह असतील, सिंहणी असतील, जगवार असेल, प्युमा असेल, असे वेगवेगळे प्राणी घेऊन 13 हा अशुभ आकडा. आणि त्यात शुक्रवार हा आणखी. आणि त्या ह्याच्यात ते खेळ घ्यायचे. हा एक म्हणजे विशेष प्रयोग. आणि त्यानंतर दुसरा एक म्हणजे आज आपण इथं जमलोय की ग्रेटेस्ट शोमॅन राज कपूर साहेबांना म्हणतात, तसं रिंगलिंग ब्रदर्स अँड बार्नूम अँड बेली सर्कसमध्ये आजोबा होते. अमेरिकन सर्कस आहे, जगातली 1 नंबर सर्कस. त्या सर्कसमध्ये ग्रेटेस्ट शो ऑन द अर्थ नावाचा एक शो होता की ज्यामध्ये एक म्युझिक लागायचं, ऑर्केस्ट्रा, संत म्युझिक असायचं. आणि त्यांची आवडती लाडकी सोनिया नावाची मादी बिबट्या होती. तर ती त्या पिंजऱ्यातून रिलीज करायची तिला. ती यायची पळत पळत, ते म्युझिक लागलं की आजोबा असे उभे राहायचे. आणि ती यायची आणि पदल आली तर करत त्यांच्या छातीवर 2 पाय ठेवायचे. आणि मग त्यांचे ते त्या वाघिणीचे 2 पंजे पुढचे पकडून ते डान्स करायचे. आता हा एक ग्रेटेस्ट शो ऑन द अर्थ असा एक एपिसोड होता त्या सर्कसमध्ये. आणि तो डान्स झाल्यानंतर 2-3 मिनिटाचा असायचा, जास्त नाही. पण तो डान्स झाल्यानंतर ते खाली वागायचे आणि ती पंजाने त्यांच्या गळ्यातली माळ काढायची. बरोबर नेमकी ती ॲक्युरेटपणे ती माळ काढायची आणि तो शो संपायचा. हा ग्रेटेस्ट शो ऑन द अर्थ. दामू धोत्रे हे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरती सगळ्यांना माहिती झालं. तर कुठल्या कुठल्या देशामध्ये त्यांनी शो केले आणि भारतात कधी करण्याचा योग आला का, म्हणजे ते पुण्याचे असले तरी? 1914 साली जी कारकीर्द सुरू झाली ती साधारण
30-32 सालापर्यंत ते भारताच होतं, 29 सालापर्यंत ॲक्युरेटली अगदी भारतातच होतं. अर्थात भारत त्यावेळेस मोठा होता, तर त्या ठिकाणी सर्कस चालायची. तर तिथं त्यांनी हा म्हणजे भारतखंडात हा प्रयोग त्यांनी केले सर्कसचे रिंग मास्टर म्हणून. पण त्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण बाहेर जाऊयात अजून, म्हणून त्यांनी इझाको रशियन सर्कसमध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं, की त्यांना वाटलं तर रशियात तरी जायला मिळेल. आणि रशिया आणि युरोपमध्ये पण थोडा भाग आहे रशियाचा आशियामध्ये, त्या योगाने युरोपमध्ये जाता येईल. ते ह्यांनी ते इझाको रशियन सर्कसमध्ये गेले. सर्कस सुरू झाल्यानंतर काही काळ गेल्यानंतर त्यांना समजलं की रशियात का जात नाही सर्कस, म्हणून त्यांनी शेवटी विचारलं की रशियात कधी जाणार सर्कस. ते म्हणले नाही, रशिया त्या सर्कसला बंदी आहे, त्यामुळे आम्ही फक्त इतर देशांमध्येच खेळ घेतो. मग त्यांनी आता ठरवलं, आता हे बघा की म्हणजे एक पार्श्वभूमी बघितली की लहानपणापासून त्या व्यक्तीला हे माहिती होतं की आपण जी कामं करणार आहे ती कोणी करणार नाही आणि पुढं आपल्याला आत्मचरित्र लिहायचं. त्यामुळे त्यांनी बारीक बारीक नोट्स काढायला तेव्हापासून सुरुवात केलेली होती. आणि मग ते रशियन सर्कस मग जाता येत नाही रशियामध्ये, म्हणून त्यांनी बाकी चायना वगैरे सगळं झालं त्या काळात. मग त्यांनी फ्रेंच सर्कसमध्ये एक फ्रेंच पेपरमध्ये आणि युरोपल्या वेगवेगळ्या भाषांमधल्या न्यूजपेपरमध्ये जाहिरात दिली स्वतःची की मी एक रिंग मास्टर आहे, भारतामध्ये मी काम करतो, अनेक सर्कसीमध्ये काम केलंय आणि मला तिथं येण्याची इच्छा आहे, तर मला जॉब मिळेल का. तर त्यावेळेस मग त्यांना फ्रेंच एक रिंग मास्टर होते, सर्कसचे मालक होते ते, जॉर्ज शुल्टच नाव आहे त्यांचं, शुल्टच नाव आहे त्यांचं. त्यांनी ते वाचलं आणि त्यांनी मग पत्र पाठवलं आणि मग तिथनं ती सुरू झाली. म्हणजे विदेशामध्ये दामू धोत्रेजींनी एवढं नाव कमवलं, पण मला वाटतं त्यांचं इंग्लिशवरही प्रभुत्व होतं, त्याच्यामुळे हे शक्य झालं. म्हणजे लौकिक अर्थाने त्यांचं शिक्षण कदाचित तेवढं झालं नसेल, पण इंग्लिश त्यांचं खूप चांगलं होतं. 4थी पर्यंत शिकलेले होते मराठी शाळेत. पण नंतर जेव्हा सेलास रॉयल सर्कसमध्ये गेले मामांच्या, तिथं मॅनेजर जो होता तो सुद्धा ब्रिटिश होता. ब्रिटिश त्यांनी ठेवला होता मुद्दाम की परवानगी वगैरे काढायला सोपं पडतं सरकार. पण त्या कॉन्व्हर्सेशनच्या सवयीमुळे त्यांचं इंग्लिशवर प्रभुत्व झालं, फ्रेंच भाषेवर प्रभुत्व होतं, इटालियन भाषा थोडीफार समजत होती. त्यामुळे ते लिहित होते, वाचत होते, इंग्लिशमध्ये बोलत होते, प्रभुत्व होतं त्यांचं. आणि त्यामुळे हे सगळं शक्य झालं की परदेशात जाणं आणि तिथं संवाद साधणं. बरोबर. तुम्ही बोलता बोलता उल्लेख केला की ते प्रत्येक गोष्टीच्या नोट्स काढायचे, आणि मला वाटतं त्याच्यातूनच त्यांचं अतिशय सुंदर आत्मचरित्र वाघ सिंह माझे सखे सोबती, आणि अजून एक इंग्लिशमध्ये पण त्यांचं पुस्तक वाईल्ड ॲनिमल मॅन म्हणून आहे, वाईल्ड ॲनिमल मॅन, अमेरिकेत प्रसिद्ध झालं. आणि ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांनी त्यांच्या चित्रपटाची प्रेरणा पण त्या ह्याच्यातूनच, त्या आत्मचरित्रातूनच घेतली, आणि म्हणूनच आपण तो संदर्भ पण मगाशी दिला. तर हे जे त्यांचं पुस्तक होतं आत्मचरित्र, तर त्याच्याबद्दलच्या काय आठवणी आहेत, त्यात काय काय वर्णन केलेलं आहे? त्यामध्ये त्यांनी लहानपणापासूनच्या ज्या घडल्या गोष्टी आहेत की फक्त सर्कस चालली आणि सर्कसमधले खेळ आहेत असं नाही, तर त्याला एक थोडीशी भौगोलिक परिस्थिती त्यावेळी कशी होती, सामाजिक परिस्थिती कशी होती, ह्या पण गोष्टी त्यांनी नमूद केल्या. म्हणजे अभ्यास करताना आपण जर बघितलं की तेव्हा तात्कालीन परिस्थिती कशी होती की ट्रान्सपोर्टेशनचं साधनं नव्हती, कशी सर्कस जात होती, बैलगाडीतून जात होती, काही वेळेस घोड्यांवरती काही पथक जायचं, घोडागाडी असायची. म्हणजे हे सुद्धा सगळे बारकावे त्यांनी लिहिले. तर ते पुस्तक जे आहे वाघ सिंह माझे सखे सोबती, हे 1970 साली महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याला पहिला क्रमांकाचं पारितोषिक दिलं चरित्र आणि आत्मचरित्र विभागात. तर ते पहिलं पारितोषिक म्हणजे पहिल्या क्रमांकाचं पुस्तक 1970 सालातलं. 68 साली ते प्रकाशित झालं मॅजेस्टिक बुक स्टॉल. तर त्या पुस्तकातून इयत्ता 5वी आणि इयत्ता 11वी मध्ये मातेचे मन नावाचा एक 5वीला धडा होता. मी स्वतः तो धडा अभ्यासला, माझ्या 5वीच्या इयत्तेमध्ये होता. म्हणजे तुम्ही विद्यार्थी म्हणून त्यावेळेला वर्गात होता आणि तुमच्या आजोबांचा धडा वाचला जातोय, म्हणजे खूपच विलक्षण अनुभव असेल. खूप म्हणजे असं शिक्षक त्यावेळेला काही कॉमेंट करायचे? तर शिक्षकांनी मग बोलवलं की अरे धोत्रे, तू पण धोत्रे, आणि हे कोण आहेत तुझे? म्हटलं सर माझे आजोबा आहेत. अरे मग त्यांना बोलवता येईल का? तर मी म्हटलं नाही सर, 2 वर्ष झाले ते गेले. मी साधारण 74-75 सालातली गोष्ट असेल. तर ती 5वीत होतो त्यावेळेस. नंतर 10वीत 11वीत देहऱ्याची कसोटी नावाचा एक धडा त्यातनं घेतला होता की त्यामध्ये असं होतं की हत्तीला त्यांनी ट्रेनिंग केलं आणि तो हत्तीच नंतर त्यांच्यावर हल्ला करतो. तर त्या संदर्भातला तो धडा होता देहऱ्याची कसोटी. म्हणजे खरंच त्यांच्या साहसी कसरती हा खरोखरच म्हणजे आत्ताच्या काळात जर पाहिलं तर किती त्या काळामध्ये म्हणजे त्यांनी त्याच्यासाठी मेहनत घेतली असेल, आणि खूप वैविध्य त्यांनी त्याच्यामध्ये आणलं ना. म्हणजे फक्त वाघसिंह नाही तर मला वाटतं इतर प्राणी किंवा असं पण कसं की आता हत्ती एवढा म्हणजे प्रचंड वजनाचा, तो प्रत्येक पाऊल टाकताना खूप म्हणजे काळजीने टाकतो की खरं इथं पाऊल आपण पडलं तर आपल्याला धोका नको व्हायला, असा तो हत्तीचा एक मानसिकता असते.
तर त्यांनी काचेच्या बॉटल्स अशा सगळ्या स्टँड केलं लाकडाचं, त्यात जिथं झाकण लावतो पण तो भाग वरती असे दोन्ही बाजूला केलं हत्तीच्या मेजरमेंट, आणि त्याच्यावरून हत्तीला चालवायला लावलं की काचेची बाटली तर फुटली तर हत्तीला तो प्रश्न पडला, परंतु त्यांनी ते सक्सेस केलं. तोच जो हत्ती त्याने बॉय नावाचा हत्ती होता. आणि तो असा प्रयोग. आणि दुसरा प्रयोग असा होता की वाघसिंहाची कामं आपण घेतोय, पण मग वाघसिंहाचं खाद्य असलेला प्राणी म्हणजे बोकड, तर तो बोकड सर्कसमध्ये होता, कशाला तरी आणला असेल त्यांनी, तर त्यांनी विचार केला की ह्या बोकड्याला आपण काहीतरी कसरत करून घेऊ. मग त्यांनी त्या बोकड्याला त्या शेजारी बांधलं, त्यांची ओळख करून दिली पहिल्यांदा एक 10-15 दिवस, आणि मग त्या वाघसिंहांच्या पाठीवर त्या बोकडाला उभं केलं. तो हा एक विलक्षण कसरत होती की तो खाद्य आहे त्यांचं, आणि ते शांत बसून निमूटपणे उभे राहिलेले आणि बोकड त्यांच्या पाठीवर पाय देऊन उभं राहिलंय. असे वेगवेगळे सर्कसमध्ये त्यांनी प्रयोग केले. आपण जसं वारंवार आपल्या बोलण्यामध्ये येत आहे की तो काळ हा दुसऱ्या महायुद्धाचा होता आणि आपण पण पारतंत्र्यात होतो, तर ती एक सामाजिक बाजूसुद्धा दामू धोत्रे यांच्या जीवनात होती की अतिशय ज्वाज्वल्य देशाभिमानसुद्धा त्यांना होता. तर त्या आठवणी काय आहेत? तर अमेरिकन सरकारने सांगितलं की जे परदेशी नागरिक आहेत त्यांनी आपापल्या देशात निघून जायचं किंवा मग आमच्या सैन्य दलात सामील व्हा. त्यांनी विचार केला की दक्षिण अमेरिका तसं शांतपणे तिथं जाऊ शकत होते, ते सर्कस तिथं पण चालू शकत होते, पण त्यांनी विचार केला की मानवजातीच्या विरोधात एवढा क्रूरपणे जो आक्रमण करतोय, सत्ता पिपासू हिटलर आहे, तर त्याच्या सेनेची 2 हात करण्याची संधी का चुकावी, म्हणून ते अमेरिकन सैन्य दलात सामील झाले. वास्तविक आता एवढे एक फार मोठा निर्णय होता की काही घेणं देणं नाही की माझा सर्कस व्यवसाय चालू राहील साऊथ अमेरिकेमध्ये. आणि मला वाटतं पुढच्या पिढ्यांचा जेव्हा आपण विचार करतोय, दामू धोत्रे यांच्यात महेंद्र धोत्रे हे त्यांचे नातू आहेत, पण त्याची पुढची पिढी आता पुन्हा एकदा देशाभिमान दाखवण्यासाठी महेंद्र धोत्रेजींचा मुलगा, त्यांचे चिरंजीव पण आता सैन्यामध्ये आहेत. तर थोडं पुढच्या पिढ्यांबद्दल आम्हाला सांगता का दामू धोत्रे यांच्या? दामू धोत्रे नंतर सर्कस व्यवसायात माझे वडील म्हणजे चंद्रकांत धोत्रे आणि त्यांचे दामू धोत्रेंचे सख्खे भाऊ होते कृष्णा धोत्रे म्हणून, त्यांची मुलं म्हणजे कृष्णा धोत्रे सुद्धा सर्कसमध्ये होते पण ते परदेशात जाऊ शकले नाही, त्यांची मुलं. तर हे 3 जण तेव्हा सर्कसमध्ये हे करत होते. माझे वडील जंप मारायचे मोटरसायकलवर, ती पूर्वीची मोटरसायकल होती BSA, मौत का कुवा ज्याला म्हणायचे ते पण करायचे ते, आणि जंप मारायचे. असं 2 कामं करायचे. पण आजोबांनीच म्हटले की आता डिस्करेज केलं त्यांना की हे नको, आता की सर्कस आता मागे पडत चालली, आता फिल्म लाईन पुढे जाणार त्यामुळे आणि ऑटोमोटिव्ह सेक्टर पुढे जाणार आहे. त्या काळात म्हणजे 50-60च्या दरम्यानचा तो काळ होता की तुम्ही हात करिअर करा, सर्कसमध्ये करू नका. पण त्यावेळेस ते कृष्णा धोत्रे जे होते म्हणजे माझे दामू धोत्रे सख्खे भाऊ, त्यांची मुलं, ते सर्कस वालावलकर सर्कसमध्ये होते, रॉयल वालावलकर. तर ते सिंगापूर, मलेशिया वगैरे तिकडे ते खेळतात. पण ते पण 70मध्ये विदूषकाचं काम करायचे ते आणि झोक्यावरचं. असं एका वेळेस अनेक बशावरती फेकणं किंवा चेंडू, म्हणजे अनेक किती, पण एक खाली पडायचं ते झेलायचे, असे ते कसरत होती. आणि झोक्यावरचे पण ते 1970 साली ते पण निघून आले. त्यानंतर कोणी नव्हतं सर्कसमध्ये, आजपर्यंत कोणी नाही. पण त्या चरित्रातून खूप घेण्यासारखं होतं, स्फूर्ती घेण्यासारखी होती जी मी घेतली. माझा मुलगा मयुरेश धोत्रे हा आर्मीत, त्यांनी त्याची स्फूर्ती अशी घेतली की हे 2nd वर्ल्ड वॉरमध्ये होते, कशासाठी की देशरक्षण, आपलं मानवजातीविरुद्ध जो काय हा सत्ता पिपासू हिटलर उभा राहिलाय त्याच्यावर 2 हात करण्याची जी स्फूर्ती त्यांनी घेतली. आणि तो सुद्धा म्हटलं मला सैन्यदलात जायचं. तो सैन्यदलात गेला, आज तो मेजरच्या पोस्टवर आहे. पण त्याचा जेव्हा इंटरव्ह्यू होता SSBचा, तो फार कठीण इंटरव्ह्यू असतो. तेव्हा त्याला नॉर्मली सगळ्यांना प्रश्न विचारतात कॉन्फरन्समध्ये, लेफ्टनंट जनरल लेवलचे अधिकारी. त्यांनी विचारलं की तुला कशी काय स्फूर्ती झाली अमेरिकन आपल्या आर्मीमध्ये येण्याची, कोणाचं तू हे घेतलं स्फूर्ती? तर त्यांनी सांगितलं की माझे म्हणजे ग्रेट ग्रँडफादर दामू धोत्रे हे 2nd वर्ल्ड वॉरमध्ये होते आणि त्यावेळेस त्यांनी असं त्याची थोडी कारकीर्द सांगली. तेव्हा त्यांना पण आश्चर्याचा धक्का बसला. तेव्हा ते नावं लिहून घेतली पुस्तकांच्या आतमध्ये, म्हणजे मी पण वाचून काढेल. अशी स्फूर्ती घेऊन म्हणजे एक पिढी त्याच्यानंतरची सर्कसमध्ये होती, पण त्याच्यानंतर पुढच्या पिढ्या महेंद्र धोत्रेजी वकिली व्यवसायामध्ये, आणि आता पुढची पिढी पुन्हा एकदा देशाभिमान दाखवते. दामू धोत्रे या व्यक्तिमत्वाची आठवण आपल्याला आजही होते आहे, इतक्या वर्षानंतरही होते आहे. आणि अमेरिकेमधल्या एका म्युझियममध्ये आज त्यांचा पूर्णाकृती पुतळा आहे आणि त्यांची आठवण जतन करून ठेवली आहे. तर कुठलं ते म्युझियम आहे? तर अमेरिकेमध्ये बाराबो स्टेट आणि विस्कॉन्सिन सिटीमध्ये सर्कस वर्ल्ड म्युझियम आहे. जगभरामध्ये जे सर्कस व्यवसायामध्ये जे प्रसिद्ध व्यक्तिमत्व झाले
त्यांचे तिथं पुतळे आणि वापराच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. जसं की ते मी मागे सांगितलं तुम्हाला की ते विजार वापरत होते, त्यांचे बाजूबंद, फेटा आणि एक चाबूक, जो चाबूक त्यांनी कराचीमध्ये तयार करून घेतला तर ते तिथं त्यांनी जतन करून ठेवलेलं आहे. दामू धोत्रेंचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्या काळी अर्थातच एवढं सगळं त्यांनी नाव कमवल्यावर हॉलिवूड फिल्ममध्ये सुद्धा त्यांची एंट्री झाली, कारण तिथे सुद्धा काही त्यांना मला वाटतं ट्रेनिंग देण्यासाठी बोलवलं गेलं ना. हॉलिवूडचा जंगल जिम नावाचा सिनेमा त्या काळातला, की त्यामध्ये असं एक दृश्यकरण होतं की हिरो जंगलातून चाललेला आहे आणि अचानक त्याच्यावरती एक वाघ हल्ला करतो. तर हे चित्रीकरण कसं करायचं, हिरो तर शक्यच नाही करणं. तर हिरोचा डमी म्हणून मग माझ्या आजोबांना बोलवण्यात आलं आणि त्यांनी तो सीन सोनिया नावाच्या चित्रिणीला घेऊन पूर्ण केला. तर तो एक वेगळा पार्ट होता हॉलिवूड. म्हणजे सिनेमासाठी सुद्धा त्यांना ट्रेनिंगला बोलवायला सुरुवात झाली. हां, आणि त्यानंतर आर्मीचे ग्रेट डन जातीचे कुत्री त्यांनी तयार केली की युद्धविषयक कामगिरी कशी करता येतील कुत्र्याच्या साह्याने. अच्छा. तर तो एक प्रयोग त्यांनी त्यावेळेस अमेरिकन सैन्यादलाने त्यांच्याकडून ती ट्रेनिंग करून घेतली. म्हणजे रिटायर्ड, म्हणजे अमेरिकेतून सैन्यदलातून रिटायर्ड झाल्यानंतरची गोष्ट. दामू धोत्रेंनी त्या काळात विदेशी सर्कशींमध्ये जाऊन म्हणजे नुसतंच नाव कमवलं नाही तर प्रमोशनचे त्या काळात सुद्धा वेगवेगळे फंडे त्यांनी आजमावले. आणि मला वाटतं त्याचा एक किस्सा पण तुमच्याकडे आहे की कसे ते स्वतःच सर्कशीला लोकांनी यावं म्हणून प्रमोशन करायचं. त्या काळी असं होतं की सर्कस शहरामध्ये आली तर तिची जाहिरात केल्याशिवाय समजायचं नाही. मग ती जाहिरात कशी करायची, तर ते गाड्या बिलबोर्ड लावून ते गाड्या फिरवून. पण ते म्हटलं की मी ओपन छत नसलेली कार द्या मला, मी माझ्या वाघाला घेऊन जातो. आणि ते वाघाला घेऊन ओपन कारमध्ये शहराला फेरफटका मारायचे. त्यांचा जो ड्रेस होता विशिष्ट, तो ड्रेस घालून जायचे. आणि त्यामुळे इतकी गर्दी व्हायची, ट्रॅफिक जाम व्हायची. आणि मग लोक म्हणायचे की कुठे आहे काय, तर सांगायचे सर्कस. मग ते लोक सर्कसला यायचे. म्हणजे त्या काळातला अनोखा फंडा होता. म्हणजे आता सोशल मीडिया जोरात आहे, त्या काळी हा वेगळाच मीडिया त्यांनी वापरला की वाघाला घेऊन एक फेरी मारली की सर्कस ती पूर्ण भरायची, आकर्षित व्हायचे लोक. त्या सगळ्या आठवणी आज महेंद्रजींबरोबर जागवताना एका वेगळ्याच दुनियेत, सर्कसच्या दुनियेमध्ये आपण गेलो. आणि मला जाता जाता एक शेवटचा प्रश्न महेंद्रजींना करायचा आहे, कारण हा वारसा ते बाळगून आहेतच जवळ, पण सध्याच्या ज्या सर्कस आहेत त्याच्यात आता श्वापदांना परवानगी नाही, तर त्या सध्याच्या सर्कसबद्दल तुमचं म्हणजे काय टिप्पणी आहे किंवा काय वाटतं तुम्हाला? सर्कसचं मेन आकर्षण म्हटलं तर वाघसिंह किंवा जंगली श्वापद, हत्ती वगैरे त्यांचे खेळ हे पहिलं आकर्षण आहे. सर्कस म्हटलं की ते डोळ्यासमोर आहेत. हल्ली तेच गोष्टी नाही आहेत. त्यामुळे काय राहिलं तर आता पक्ष्यांचे काकाकुवा, पोपट आणि कुत्र्यांचे कामं, ते तेवढी रोमहर्षक नाही आहे. तसं सर्कस चालू राहायला पाहिजे, पुढे गेली पाहिजे. पण आज तरी आजच्या घडीला अशी स्थिती आहे की पुन्हा दामू धोत्रे होणे नाही. महेंद्रजी खूप खूप आभार आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण मला संधी दिली माझ्या थोर आजोबांबद्दल त्यांच्या आठवणी उजाळा देण्याची, त्याबद्दल मी आपला आभारी आहे.